ओके, सगळ्यांचं लक्ष फक्त बोर्डवर. मी काय सांगतो एकदा परत एकदा लक्ष देऊन ऐका सर्वांनी. एकच मिनिट हा, वाटलं ते एकदा परत एकदा रिवाइज करतो मी याला. आपल्या ब्रांच मध्ये एसी फंडामेंटल म्हटलं की फेज डिफरन्स आपल्या डोळ्यासमोर येतो. मी एक 60 ते 70 सेकंदात कव्हर करतो की फेज डिफरन्स काय असतं. सगळ्यात पहिले ते सांगतो की फेज डिफरन्स हा व्होल्टेज आणि करंटमुळे तयार होतो. त्याच्यात पण मोठा हात कोणाचा आहे? करंटचा आहे. आपल्या घरी 3 प्रकारचे पॅसिव्ह एलिमेंट असतात, आर, एल आणि सी. आणि तसेच तो करंट जर या 3 एलिमेंट मधून जात असेल तर करंटचं नेचर प्रत्येक ठिकाणी बदलतं. म्हणून आपल्या ब्रँच मध्ये फेज डिफरन्सचे पण 3 टाईप पडतात, इन फेज, लॅग फेज आणि लीड फेज. तिघाचं पण एकदम ब्रीफ इंट्रोडक्शन मी बोर्डवर दिलेलं आहे. बरोबर, इन फेज मध्ये फेज अँगल नसतो म्हणजे 0 डिग्री असतो. लॅग फेज मध्ये फेज अँगल हा पोरो मायनस म्हणजे -π/2 घेतलं. लीड फेज मध्ये फेज अँगल जो पोरो असतो तो पॉझिटिव्ह असतो. पहिले ते 3 फेज अँगल पार्ट करा. या तिघामध्ये एक इक्वेशन असं आहे जे कधीच बदलत नाही, व्होल्टेज इज रिमेन्स कॉन्स्टंट, व्होल्टेज इज रिमेन्स कॉन्स्टंट, व्होल्टेज इज रिमेन्स कॉन्स्टंट. असं का? कारण फेज अँगल बनवायच्या मागे मोठा हात हा करंटचा आहे. कारण आपल्या घरी करंट बदलतो, व्होल्टेज बदलत नाही. त्याच्यात पण जरा समजून घ्या, जिथं फेज अँगल 0 असतो तिथे करंटची वेव्हफॉर्म सेंटर पासून स्टार्ट होते. लॅग फेज मध्ये करंटची वेव्हफॉर्म उजवीकडनं स्टार्ट होते. लीड फेज मध्ये करंटची वेव्हफॉर्म डावीकडनं स्टार्ट होते. लीड म्हणजे मागून पुढे जाणे. जर तेच व्हेक्टर डायग्राम ड्रॉ करायचं झालं तर इन फेज मध्ये पोरो फेज अँगल नसतो म्हणून करंटचा वेक्टर मध्ये असतो. लॅग फेज मध्ये करंटचा वेक्टर खाली असतो. लॅग म्हणजे खाली कारण मायनस आहे ना रे पोरो. आणि लीड फेज मध्ये करंटचा वेक्टर वर आहे कारण प्लस आहे. प्लस असेल तर वर जा, मायनस असेल तर खाली जा. जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा. सो 3 फेज अँगल विसरू नका. इन फेज मध्ये फेज अँगल 0, लॅग फेज मध्ये फेज अँगल मायनस, मग तो π/2 असायला पाहिजे असं नाहीये. आणि लीड फेज मध्ये फेज अँगल प्लस. आणि हे पण विसरू नका 3 जोड्या RLC इन लॅग लीड, RLC इन लॅग लीड. हा एकदम महत्वाचा चार्ट आहे बोर्डवर, चुकून पण याला विसरू नका, भयानक महत्वाचा आहे. अंडरस्टँड?